Hello friends, here we discuss about the kinematical equations for uniformly accelerated motion. In board exam, definitely the question is asked about the kinematical equation and we have to derive the kinematical equation by using the graphical method. विद्यार्थी मित्रांनो, यावरती आधारित आपल्या जे काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत जसं की नीट असेल, JEE असेल किंवा मग MST CAT असेल, यासारख्या एक्झाममध्ये एंट्रन्स एक्झाममध्ये सुद्धा हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं 11th स्टँडर्डसाठी हा प्रश्न 5 मार्कांसाठी आहे, म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन आहे, आणि 9th स्टँडर्डसाठी हा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, म्हणजेच तो शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. सो फ्रेंड्स, आपल्याला इक्वेशन्स ऑफ मोशन्स माहिती आहे. इक्वेशन्स ऑफ मोशन हे आपण शिकलेलो आहोत. तुम्हाला आठवलं असेल, पहिला जो इक्वेशन ऑफ मोशन आहे तो v इज इक्वल्स टू u प्लस at आहे. काय आहे हा? v इज इक्वल्स टू u प्लस at. या इक्वेशनला आपण व्हेलॉसिटी टाइम रिलेशन असं म्हटलं तरी चालेल, आणि CBSE 9th क्लाससाठी या इक्वेशनला डिराईव्ह करण्यासाठी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाईल. तो असेल 2 मार्कांसाठी. किती मार्कांसाठी असेल? 2 मार्कांसाठी. त्यानंतर सेकंड इक्वेशन हे सर्वांना माहिती आहे, s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर. याला आपण सेकंड इक्वेशन म्हटलेलं आहे. याला काय म्हटलं आपण? सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. याच्यावरून आपल्याला काय मिळते? डिस्प्लेसमेंट. म्हणून या इक्वेशनला इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि थर्ड इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as असं दिलेलं आहे. याला आपण थर्ड इक्वेशन ऑफ मोशन असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी काही सिम्बॉल्स दिलेले आहेत, ते तुम्हाला माहीतच आहेत, तरी सुद्धा आपण त्यांना रिवाइज करू, रिकॉल करू. हे जी काही फर्स्ट इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिला जो सिम्बॉल दिसत आहे तो आहे v. v म्हणजे काय असेल तर फायनल व्हेलॉसिटी. काय असेल? फायनल व्हेलॉसिटी. नंतर आपल्याला दिसत आहे u. u म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी. कोणती व्हेलॉसिटी? इनिशियल व्हेलॉसिटी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे a म्हणजे ॲक्सेलरेशन. स्मॉल a हा काय आहे? ॲक्सेलरेशन आहे. आपल्याला सर्वांच्या डेफिनेशन्स माहीतच आहेत. त्यानंतर आहे स्मॉल t. स्मॉल t जो आहे तो म्हणजेच या ठिकाणी टाइम आपण घेतलेला आहे. सेकंड इक्वेशनमध्ये बघा, या ठिकाणी तुम्हाला s हा सिम्बॉल दिलेला आहे. हा डिस्प्लेसमेंटसाठी आपण वापरलेला आहे. कशासाठी वापरलेला आहे? डिस्प्लेसमेंटसाठी. s इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, डिराईव्ह इक्वेशन ऑफ मोशन ग्राफिकली. To answer this question, consider a particle moving along a straight line. काय म्हटलेलं आहे? Consider a particle moving along a straight line with an initial velocity u and constant acceleration a. इनिशियल व्हेलॉसिटी u घ्यायची आहे आणि ॲक्सेलरेशन हे कॉन्स्टंट घ्यायचं आहे. If we plot a graph of velocity time, the velocity is on y-axis and time is on x-axis, because time is a independent variable and velocity is a dependent variable.
डिपेंडंट व्हेरिएबल हा वाय ॲक्सिस वरती आपण घेतलेला आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल हा आपण एक्स ॲक्सिस वरती घेतलेला आहे. हिअर द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन विथ स्लोप ए. म्हणजेच या ठिकाणी दिलेल्या व्हेलॉसिटी टाइम ग्राफ जो आहे त्याचा स्लोप जो आहे तो आपल्याला ॲक्सेलरेशन मिळतो. काय मिळतोय? ॲक्सेलरेशन. बघा या ठिकाणी ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि ही जी दिलेली आहे ही फायनल व्हेलॉसिटी आहे. काय आहे? फायनल व्हेलॉसिटी आहे. मग आपल्याला हा जो ग्राफ आहे या ग्राफचा जो आपण स्लोप घेतो तो काय मिळतो? ॲक्सेलरेशन. बिकॉज वी हॅव डेफिनेशन ऑफ ॲक्सेलरेशन दॅट इज नथिंग बट द चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. म्हणजेच आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन ए इज इक्वल्स टू व्हेलॉसिटी अपॉन टाइम असं आपण ते घेत असतो. आणि या ठिकाणी सुद्धा याचा जो स्लोप आहे तो आपल्याला ॲक्सेलरेशन मिळत आहे. या ठिकाणी हा जो वाय ॲक्सिस दिलेला आहे तो यू या पॉइंटवरती काय झालेला आहे? इंटरसेप्ट झालेला आहे. यू या पॉइंटवरती इंटरसेप्ट झालेला आहे. यू ही आपली इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि व्ही ही आपली फायनल व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ जो आपला लेक्चर होता त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे की व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा जो स्लोप असतो तो आपल्याला काय मिळतो? ॲक्सेलरेशन. स्लोप ऑफ लाईन गिव्स ॲक्सेलरेशन. काय मिळते आपल्याला? ॲक्सेलरेशन. आणि हे जे ॲक्सेलरेशन आहे ते जर आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं असेल तर ग्राफमध्ये आपल्याला काही त्या ठिकाणी नाव देतो. हा असेल आपला ए, त्यानंतर हा आहे आपला पॉइंट इथे बी. फायनल व्हेलॉसिटी जो आहे तोचा पॉइंट जो आहे त्याला आपण बी म्हणूयात. या ठिकाणी ज्या वरती आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी यू आणि हा जो या ठिकाणी एक टाइम ॲक्सिसला आपण परपेंडिक्युलर जो काढलेला आहे म्हणजे वाय ॲक्सिसचा जो पॅरलल आहे त्याला त्या ठिकाणी मी नाव दिलेलं आहे सी आणि हा जो एक्स ॲक्सिसवरती पॉइंट आहे याला मी डी असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? डी. आता मला याचा स्लोप घ्यायचा आहे, त्याच्यावरून ॲक्सेलरेशन काढायचं आहे आणि मग त्या ॲक्सेलरेशनच्या इक्वेशनला मी काय करणार आहे? व्हेलॉसिटीच्या इक्वेशनसाठी रिअरेंज करणार आहे. सो फ्रेंड्स, वी हॅव द डेफिनेशन ऑफ ॲक्सेलरेशन दॅट इज A is equals to change in velocity per unit change in time, that is A is equals to del V upon del T. So friends, what is here? Change in velocity means the velocity of particle changes u to v. Initial velocity u होती, final velocity किती आहे? v आहे. म्हणजेच या ठिकाणी velocityचा चेंज झालेला आहे आणि मग तो जो चेंज आहे तो आपण या ठिकाणी चेंज इन व्हेलॉसिटी काय घेणार? व्ही मायनस यू अपॉन. या ठिकाणी बघा इथे जो टाइम दिलेला आहे पॉइंट डी वरती तो फायनल टाइम टी दिलेला आहे आणि इनिशियल टाइम जो आहे तो आपल्याला 0 दिलेला आहे. म्हणजे मी इक्वेशन लिहितो चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट चेंज इन टाइम दॅट इज व्ही मायनस यू अपॉन टी मायनस 0. And from this equation 0 आपल्याला लिहायची आवश्यकता नाही. v मायनस यू अपॉन टी. काय लिहिलंय मी? v मायनस यू अपॉन टी. सो here the equation of acceleration is nothing but, from the graph the equation of acceleration is nothing but v मायनस यू अपॉन टी. आणि या इक्वेशनला आपण काय करूयात? रिअरेंज करूयात. म्हणजेच हे इक्वेशन आपल्याला या प्रकारे मिळेल. बघा ए इंटू टी इज इक्वल्स टू व्ही मायनस यू. इक्वेशन काय मिळालं? ए टी इज इक्वल्स टू व्ही मायनस यू. हे झालं आपलं इक्वेशन. आता या इक्वेशनला रिअरेंज करणार आहोत, कन्वर्ट करणार आहोत. म्हणजेच बाजू बदलून घेऊया इक्वेशन्सच्या. आपल्याला मिळेल व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. काय मिळेल इक्वेशन? व्ही इज इक्वल्स टू यू प्लस
80 अँड धिस इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. हे काय आहे? इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. सो फ्रेंड्स, आय होप हे इक्वेशन्स तुम्हाला डिराईव्ह करता येईल. फक्त तुम्हाला ग्राफ जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात आला पाहिजे. त्यावरून आपण हे इक्वेशन इथे डिराईव्ह केलेलं आहे. 2 मार्कांसाठी CBSEला इथपर्यंत इक्वेशन ते आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. नाउ फ्रेंड्स, द एरिया अंडर धिस ग्राफ represent the displacement and we have to here derive second equation of motion, that is nothing but the equation of displacement by using the graphical method. Graphically जेव्हा आपल्याला सेकंड इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे तेव्हा हे आपल्याला माहिती आहे की द एरिया अंडर द ग्राफ और कर्व गिव्स द डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे OABD. कोणता क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे? OABD. आणि या OABD क्वाड्रिलॅटरलचा जो एरिया आहे तो एरिया म्हणजे त्या दिलेल्या पार्टिकलने कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट आहे. मग आपल्याला लक्षात आलं या ठिकाणी एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल जो आहे तो कसा त्या ठिकाणी काढू शकतो आपण? एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल या दोघांचा एरिया एकत्र करून आपण त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढू शकतो. द एरिया अंडर द स्ट्रेट लाईन फॉर अ टाइम इंटरवल dt इज इक्वल्स टू, टाइम इंटरवल काय दिलेली आहे? चेंज इन टाइम dt इज इक्वल्स टू t-0. बरोबर आहे मित्रांनो. चेंज इन टाइम काय दिलेला आहे आपल्याला? फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. फायनल टाइम t दिलेला आहे, इनिशियल टाइम 0 दिलेला आहे. म्हणून या बदललेल्या वेळेमध्ये म्हणजेच dt मध्ये आपल्याला जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. अँड दॅट डिस्प्लेसमेंट ॲज शोन बाय द शेडेड रिजन. आता बघा या ठिकाणी एरिया घ्यायचा आहे OABD आणि तो आपल्याला कशाच्या इक्वल मिळतोय? तर तो या ठिकाणी मिळेल आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल OACD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? ABC. अशा ह्या 2 एरियांना एकत्र करून आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळतो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येईल एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. त्याला काय म्हटलंय? डिस्प्लेसमेंट S इज इक्वल्स टू S1 प्लस S2. बघा मित्रांनो, S1 मी या ठिकाणी घेतलेला आहे एरिया ऑफ रेक्टँगल OACD आणि सेकंड एरिया S2 घेतलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC या ट्रायंगलसाठी. सो इथे मला S1 काढायचा आहे. वी हॅव द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रेक्टँगल, दॅट इज नथिंग बट द बेस इंटू हाईट. OA ही हाईट दिलेली आहे आणि OD हा त्या ठिकाणी बेस दिलेला आहे. बरोबर. मग आपण घेऊयात OA इंटू OD किंवा मग त्याला आपण AC म्हटलं तरी सुद्धा चालेल. प्लस सेकंड एरिया आपल्याला घ्यायचा आहे ट्रायंगलसाठी. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू हाफ ऑफ बेस इंटू हाईट घेतोय आपण. म्हणजेच आपल्याला काय घ्यायचं आहे येथे AC इंटू BC. काय घ्यायचं आहे? AC इंटू BC. सो आपल्याला माहिती आहे बघा OA काय दिलेला आहे आपला? U. OA काय आहे? इनिशियल व्हेलॉसिटी U आहे. म्हणून मग आपण इथे लिहूयात U इंटू OD काय आहे? स्मॉल t. टाइम दिलेला आहे तर हा आपण टाइम या ठिकाणी घेतलेला आहे t प्लस हाफ इंटू AC काय आहे मग आपला y ॲक्सिस वरती
टाइम टी दिलेला आहे. मग इथे मी लिहितो याला टी इंटू बीसी काय दिलेला आहे, बीसी काय आहे माझा, व्हेलॉसिटी आहे, चेंज इन व्हेलॉसिटी. मग चेंज इन व्हेलॉसिटी मी काय घेणार, व्ही मायनस यू. काय घेणार आहे मी, व्ही मायनस यू. तर माझं इक्वेशन बघा काय बनेल, यू टी प्लस हाफ इंटू टी इंटू व्ही मायनस यू. बरोबर आहे. सो मित्रांनो, आपण अगोदरच्या इक्वेशनमध्ये एक व्हॅल्यू घेतली होती, एक इक्वेशन आपण लिहिलेलं होतं ॲक्सेलरेशनचं. ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू, आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम, म्हणजे व्ही मायनस यू अपॉन टी आपण लिहिलेलं आहे. या इक्वेशनला मी रिअरेंज केलं आणि मला इक्वेशन मिळालं होतं ए टी इज इक्वल्स टू व्ही मायनस यू. काय मिळालं होतं, ए टी इज इक्वल्स टू व्ही मायनस यू. आणि याच इक्वेशनला मला काय करायचं आहे, या दिलेल्या इक्वेशनमध्ये व्ही मायनस यूच्या जागेवरती ठेवायचं आहे, पुट करायचं आहे. म्हणजेच माझं जे इक्वेशन आहे ते या ठिकाणी यू टी प्लस हाफ ऑफ टी इंटू ए टी हे मिळालेलं आहे. का तर मला इकडे ते दाखवावं लागेल, सिन्स फ्रॉम ए टी इज इक्वल्स टू व्ही मायनस यू. आलं लक्षात, त्यामुळे आपण हे इक्वेशन लिहिलंय. मग आता बघा, या टीने ए टीला जर मी त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर मला इक्वेशन जे आहे यू टी प्लस हाफ ऑफ ए इंटू टी मीन्स टी स्क्वेअर. माझं जे इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचं काय असेल, मग एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. आणि हे आहे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. वी डिराईव्ह दिस इक्वेशन ग्राफिकली, ग्राफच्या साहाय्याने आपण हे इक्वेशन इथे डिराईव्ह केलेलं आहे. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन और दिस इज द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. हा फक्त दुसरा जर इक्वेशन आपल्याला डिस्प्लेसमेंटचा ग्राफिकली जर डिराईव्ह करायला सांगितला तर तो त्या ठिकाणी 2 मार्कांसाठी 9th क्लास CBSE ला विचारला जातो. यावरती आधारित एक्झाम्पल्स सुद्धा आपल्याला त्यामध्ये विचारले जातात, त्यामुळे आपण याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचे. नाव टू कॅल्क्युलेट डिस्प्लेसमेंट युजिंग द फर्स्ट इक्वेशन, म्हणजे आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन जे आहे ते दिलेलं आहे व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. आणि या इक्वेशनचा वापर करून आपल्याला सेकंड इक्वेशन जे आहे डिस्प्लेसमेंटचं एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर जो आहे तो डिराईव्ह करायचा आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी ॲव्हरेज व्हेलॉसिटी जी आहे त्याचा उपयोग करणार आहोत. वी नो दॅट डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द एरिया अंडर द ग्राफ अँड दॅट इज नथिंग बट द एस इज इक्वल्स टू व्ही इंटू टी. हे आपल्याला माहिती आहे. किंवा मग आपल्याकडे जे इक्वेशन आहे व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, या इक्वेशनला आपण रिअरेंज करून या पद्धतीने एस इज इक्वल्स टू व्ही इंटू टी लिहू शकतो. यामध्ये आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी घेऊया. का, कारण यामध्ये पार्टिकल जेव्हा स्ट्रेट लाईनवरती त्या ठिकाणी मूव्ह होतो, मुव्हिंग पार्टिकल जो आहे त्याची व्हेलॉसिटी चेंज होत जाते, इनिशियल व्हेलॉसिटी टू फायनल व्हेलॉसिटी यू टू व्ही अशी बदललेली आहे. म्हणून आपण काय केलं, ॲव्हरेज व्हेलॉसिटी घेतलेली आहे त्याची. म्हणजेच एस इज इक्वल्स टू व्ही ॲव्हरेज प्लस इंटू टी, व्ही ॲव्हरेज इंटू टी. एस इज इक्वल्स टू व्ही ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाइम. डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू ॲव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाइम. आणि मग आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हटल्यानंतर आपल्याला इक्वेशन लिहिता येईल एस इज इक्वल्स टू ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय असेल आपली, व्ही प्लस यू अपॉन 2, बरोबर, व्ही प्लस यू अपॉन 2 आणि मल्टिप्लाय बाय टी, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इंटू
टाइम बघा, एस इज इक्वल्स टू यू प्लस व्ही अपॉन 2 इंटू टी. नाव या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हा जो टी आहे याची व्हॅल्यू आपल्याला घेता येऊ शकते. ती आपण कशी घेणार, ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू अपॉन टी. डेफिनेशन चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. मग याला मी रिअरेंज करतो टाइमसाठी. टी इज इक्वल्स टू व्ही मायनस यू अपॉन ए, हे माझं इक्वेशन असेल. काय असेल, टाइम टी इज इक्वल्स टू व्ही मायनस यू अपॉन ए. बरोबर आहे. मग याच व्हॅल्यूला टीच्या मी या ठिकाणी आपलं जो इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये इथे लिहित आहे, एस इज इक्वल्स टू व्ही प्लस यू अपॉन 2 इंटू व्ही मायनस यू अपॉन ए. बरोबर. तर मग आता मी याला असंही लिहू शकतो, एस इज इक्वल्स टू आपण असं लिहूयात, व्ही प्लस यू इंटू व्ही मायनस यू अपॉन 2a. बरोबर. म्हणजेच आपलं इक्वेशन बनेल 2a इंटू एस इज इक्वल्स टू व्ही प्लस यू इंटू व्ही मायनस यू. आणि याला आपण असं लिहू शकतो, 2as इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. हे आपल्याला माहिती आहे, हे आपण सॉल्व करून घेतलेलं आहे. आणि याच्यावरून आपल्याला इक्वेशन मग व्हेलॉसिटीसाठी लिहिता येईल, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. and this is our third equation of motion. हा फक्त थर्ड इक्वेशन जर आपण ग्राफिकली डिराईव्ह केला तर 2 मार्कांसाठी 9th क्लास CBSE ला विचारला जातो आणि स्टेट बोर्डसाठी आपल्याला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तीनही इक्वेशन हे डिराईव्ह करायचे आहेत. 11th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. थँक्यू फ्रेंड्स.